असे बनले आहेत आपले चपातीचे वडे। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। सो आज आहे फ्रायडे, आज आहे शुक्रवार। सो आज मॉर्निंगला मी सकाळी सकाळी माझ्या बहिणीला खाली गावामध्ये सोडायला गेले होते, तिला जायचं होतं कॉलेजला। सो आणि आजचं वेदर आहे सकाळपासून पाऊस चालू आहे, म्हणजे असं एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही, नॉर्मल पाऊस चालू आहे। सो सकाळपासून तशी सिच्युएशन आहे। सो आज आहे ना मी चपातीपासून एक रेसिपी बनवणार आहे, म्हणजे रात्रीची चपाती मी एक्स्ट्रा बनवली होती। सो ती कोणती रेसिपी बनवणार आहे तुमच्यासोबत पण शेअर करते मी। सो स्टे ट्यून। मी ना एक रील पाहिली होती, त्याच्यामध्ये चपातीपासून एक असे छोटे छोटे वडे बनवले होते। सो मग मी पण म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे। सो मी इथे ना म्हणजे पूर्ण कांदा हा चॉप करून घेतला आहे, 2 कांदे घेतलेत आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे बटाटे बॉईल करत ठेवलेले आहेत। सो हे चेक करू आपण, बॉईल झालेत का। अजून 5 मिनिटे ठेवायचं आणि देन काढून घ्यायचं। बटाटे या ठिकाणी असे म्हणजे बॉईल करून झालेले आहेत। तर याला थंड झाल्याच्या नंतर आपल्याला असे हे वरचं जे टर्फल आहे ते काढून घ्यायचं आहे। खूप गरम आहे ते ना, थंड झालेले आहेत। ह्याच्यावरचं ना साल जे आहे ना मी काढून घेते, म्हणजे पूर्ण बटाटा इथे असा पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे, असं पूर्ण सगळे। बटाटा इथे पूर्ण मॅश करून झालेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे, म्हणजे लाल तिखट, मीठ वगैरे मी सांगते कोणकोणते ॲड करायचे ते। याच्यात सगळ्यात आधी लाल तिखट ॲड करायचं आहे, जास्त नाही, एकदम थोडं नाही तर जास्तच तिखट होऊन जाईल। आणि काश्मीरी चिल्ली, लाल मिरची आणि चवीनुसार नमक। सो याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे, जास्त नाही। आणि याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे एक मी चपाती घेतलेली आहे रात्रीची। सो याच्यावरती आपल्याला जो मसाला आहे तो पूर्ण असा ॲड करायचा आहे, म्हणजे पूर्ण लावून घ्यायचं आहे चपातीवरती। सो हा बटाटा मसाला असा ॲड करून घ्यायचा आणि याच्यावरती आपण जे चॉप करून ठेवलेला अनियन आहे तो टाकायचा असं पूर्ण। सो इथे पूर्ण कांदा आणि कोथिंबीर आहे आपण चॉप करून ठेवली ती पूर्ण मी ॲड केले। सो याला तर आपल्याला असं प्रॉपर रोल करायचा आहे। इथे असं आपल्याला रोल करून झाल्याच्या नंतर कट करून घ्यायची आहे चपाती। आणि पुढचे प्रोसेस तव्यामध्ये किंवा तव्यावरती किंवा कढईमध्ये पण तुम्ही करू शकता। सो मी कढईमध्ये करून घेते। सगळ्यात आधी याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, तूप किंवा ऑइल लावून तुम्ही करू शकता। ते कढईमध्ये असं प्रॉपर एक एक करून वडे ठेवलेले आहे। सो याच्यावरतून पण आपल्याला काय तूप लावायचं आहे, ऑइल सुद्धा लावू शकता। आता याला प्रॉपर
असं क्रिस्पी होऊ द्यायचे. सेकंड चपाती पण मी घेतलेली आहे. म्हणजे माझ्याकडे 2 चपाती होते. एक चपातीचं ऑलरेडी केलेलं आहे मी. आणि हे जे आपण बटाट्याचं सारण बनवलं होतं याच्यामध्ये थोडंसं मी ना तूप ॲड केले या सारणमध्ये, म्हणजे जेणेकरून ते चपातीला व्यवस्थित चिटकून राहील. सो याला पण आपल्याला सेम तसंच बनवायचं आहे. आधी चॉप केलेला अनियन ॲड करायचा आहे, कांदा, त्याच्यावरतून कोथिंबीर ॲड करायची आहे. दुसरी पण चपातीचं मी बनवून असं पूर्ण लावून घेतलेलं आहे. सो हे त्याला पूर्ण क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. गॅस म्हणजे कमीच ठेवायचं आहे. आता जास्त करपीलसुद्धा याच्यावरती सुद्धा तूप लावलेलं आहे मी. सो सेकंड पण असं झालेलं आहे. सेकंड चपातीचं एवढी छान झालेत आणि एवढी टेस्टी लागत आहेत, खूप छान लागतात. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. जास्त अवघड नाही, एकदम सिम्पल आहे. मी पण फर्स्ट टाईमच बनवते. सो असे एकदम क्रिस्पी झालेत. आणि मी याच्यामध्ये बिलकुल ऑइल ॲड केलेलं नाही आहे, तेल ॲड केलेलं नाही आहे. याच्यामध्ये मी तूप ॲड केले. सो तुपाने ना एकदम भारी टेस्ट येते आहे, खूप टेस्टी पण लागते. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. असे बनले आहेत आपले चपातीचे वडे. याच्यासोबत सॉस पण खूप छान लागतो. तुम्ही सॉस पण खाऊ शकता. बट आमच्या घरी जास्त सॉस कोणी खात नाही आणि जास्त म्हणजे आणत पण नाही आम्ही, त्याच्यामुळे असेच छान लागतात. सो तुम्ही नक्की सॉससोबत पण ट्राय करू शकता. सो मी जी चपात्याची वडी बनवली होती, जसं तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये, खूप छान आणि टेस्टी झाली होती. मी सांगितलं होतं. आणि म्हणजे मी जेव्हा बनवत होते तेव्हा पप्पा आले आणि पप्पा बघत होते मी काय बनवते ते. सो त्यांना पण टेस्ट करायला दिली मी. ते पण म्हणले खूप छान झाली आहे, बट त्याच्यामध्ये थोडंसं नमक कमी आहे. सो मी नमक ॲड केलं मध्ये. बट मी आधी टेस्ट करून नव्हती पाहिली, त्याच्यामुळे मला त्यांनी सांगितलं की नमक थोडंसं कमी आहे. सो टाकलं मी, नंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आणि अगेन चांगली बनवली. सो त्यानंतर मी मम्मीला पण टेस्ट करायला दिली, पप्पांनी पण टेस्ट केली. आणि अजून 2-4 वड्या आहेत. सो ते माझ्या छोट्या भावासाठी ठेवल्यात. तो जेव्हा येईल स्कूलमधून तेव्हा त्याला पण मी टेस्ट करायला देणार. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आज भरपूर काम होतं. मला 2-3 मीटिंग्स अटेंड करायच्या होत्या. बरेचसे पर्सनशी डिस्कस करायचं होतं. त्यानंतर आज दुपारी 2 वाजता क्लॅरिटी सेशन मी डन केलं. त्यानंतर नाईटला वर्कशॉप होता देव सरांचा, स्पेशल वर्कशॉप होता. तो वर्कशॉप म्हणजे मीटिंग अटेंड केली. सो हा होता असा आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्लॉग कसा होता. सो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हॅपी रहा. थँक्यू सो मच.